नमस्कार. आज आपण करणार आहोत सगळ्यांचेच फेवरेट म्हणजे पॅटीस. पॅटीस करणार आहोत. त्याच्यावर मस्त चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे. अगदी चटपटीत भन्नाट चवीचं पॅटीस. चला तर लगेचच करायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. 1 चमचा तेल घेतलं. त्यामध्ये मोहरी घातली, एक अर्धा चमचा जिरे घातले, एक अर्धा चमचा मोहरी तडतडली, जिरे चांगले फुलले की कढीपत्ता घालायचा. तो सुद्धा चांगला तळला गेला की नंतर ह्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं ह्याची पेस्ट घालायची आहे. आता मिरचीचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत मिरची आपण चांगली परतून घेऊया. साधारण 1-1.5 मिनिटं मिरची परतून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे हळद. हळद घालायची एक अर्धा चमचा आणि हिंग घालायचा आहे पाव चमचा. आता ते सुद्धा परतून घेऊया. आता लगेच ह्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे. तर इथे साधारण मी 7 ते 8 मीडियम आकाराचे बटाटे चांगले उकडून घेतले, साल काढून मॅश करून घेतले आणि मग ते ह्यामध्ये घालायचे. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा मिरचीसोबत. तर हे बघा आपलं परफेक्ट टेक्स्चर बघा बटाट्याचं मस्त झालेलं आहे. बटाटा छान एकजीव झालेला आहे. आता वरनं कोथिंबीर घालायची, चाट मसाला घालायचा. इथे गॅस बंद केलेला आहे. सगळं चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला पॅटीससाठी हा बटाटा रेडी आहे. तो थंड करायसाठी बाजूला ठेवून देऊया. एका भांड्यामध्ये काढूया थंड करायसाठी. आता इथे बटाटासुद्धा आपला छान रेडी झालेला आहे. पॅटीस करायला घ्यायचंच आहे तर त्यासाठी डाळीच्या पिठाचं मिश्रण करून घेऊया. तर एका भांड्यामध्ये 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी घालायची. त्याने आपलं पॅटीस आहे ना कुरकुरीत होतं. वरनं आवरण मस्त कुरकुरीत होतं. त्यामध्ये हळद घातलेली आहे एक अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे गुठळ्या जास्त होत नाही. अगदी छान आपलं बॅटर तयार होतं. त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडं पाणी घातलं, मग नंतर लागेल तसं पाणी घाला ह्यामध्ये आणि याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. आता पॅटीस मस्त हलके फुलके वरनं कुरकुरीत होण्यासाठी आहे ना हे बॅटर आहे ना डाळीच्या पिठाचं ते अगदी तयार झालं ना पाहिजे तसं तर नंतर 3 ते 4 मिनटं हे अशा प्रकारे ह्याला फेटून घ्यायचं. हे बघा मी इथे चांगलं 3 ते 4 मिनटं एकसारखं ह्याला फेटून घेतलेलं आहे. रवीने नाही फेटलं तरी चालेल, हाताने फेटलं अगदी छान. मस्तपैकी असं फेटून घेऊया आता ह्याला. आता आपलं इथे बटाटासुद्धा थंड झालेला आहे. डाळीच्या पिठाचं मिश्रणसुद्धा रेडी झालेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. खूप जास्त पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही. हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर पाहिजे. बटाटा थंड झाला आहे. आता लगेच ब्रेड कट करायला घेऊया. ब्रेड कट करताना मी अशा प्रकारे ब्रेड कट केलेत. हे बघा ह्याचे 2 भाग केलेत असे आडवे. तर तुम्ही क्रॉसमध्ये कापले तरीसुद्धा चालेल. आपल्या आवडीनुसार कसंही ब्रेड कट करून घ्यायचा. आता ह्याच्यावर आपल्याला बटाटा लावायचा आहे. तर असा 1 चमचा बटाटा घ्यायचा. सगळीकडे अशा प्रकारे हे बघा पसरवून घ्यायचा. छान सगळीकडे बटाटा लागला पाहिजे ब्रेडला. खूप जास्तही लावायचं नाही आणि अगदी कमीही लावायचं नाही. बटाटा सगळीकडे अशा प्रकारे आपण लावून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे जे रेडी झालेले आहेत ब्रेड. आता डाळीच्या पिठामध्ये मस्तपैकी हा ब्रेड असा बुडवायचा. सगळीकडे छान त्याला पीठ असं कोट झालं पाहिजे आणि मग तेल तर तिथं गरम करायला ठेवलेलंच आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं सुरुवातीला. मग गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आता हे सोडून घ्यायचे. खूप जास्त मोठाही गॅस ठेवायचा नाही आणि अगदी मीडियमही अगदी स्लोही ठेवायचं नाही. मीडियम ठेवायचा गॅस. अगदी स्लो ठेवला ना की तेल खूप पिलं जातं आणि जर गॅस मोठा ठेवला ना तर लगेचच वरनं मग कलर धरतो ह्याचा ब्राऊन आणि पण ते आतमधनं छान अशी खुसखुशीत असे होत नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि सुंदर रंग आलेला आहे. काढून घेऊया. आता मी अशा प्रकारे मोठे मोठे असे पॅटीस केलेले आहेत. जर तुम्हाला छोटे छोटे अजून एक पद्धत दाखवते करायची. ही पद्धत मला खूप आवडते. असं ब्रेडला लावून घेतला ना तसं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा आणि ही अशीच घडी आहे ना डाळीच्या पिठात बुडवायची आणि अशीच्या अशी घडी तेलात टाकायची. असे खायला खूप छान वाटतात आणि दिसतातही छान. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊया. कधीतरी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळी
भुकेच्या वेळी असे पॅटीस करायला ना खूप छान आहेत, खायलाही मस्त वाटतं तेव्हा, किंवा संडेला नाश्त्याला करायला खूप छान आहेत. हे बघा सुंदर रंग आलेला आहे पॅटीसला आपल्या. तर आता हे काढून घेऊया. करायला खूप सोपे आणि खायला तेवढेच टेस्टी असे हे पॅटीस आहे. आता ह्याच्यावर काय करायचं, मस्तपैकी ह्याला गरम गरम असतानाच मधनं कट लावायचे आणि चिंचगुळाची चटणी असते ना, ती चटणी करायची आणि ती वरनं अशी टाकायची. वाव, एवढं छान लागतात ना. मस्त तिखट, गोड, आंबट अशी सगळी टेस्ट या पॅटीसला येते. असंही खाल्लं तरी सुद्धा खूप सुंदर लागतं. हिरवी मिरची तळायची, असंच पॅटीस खाल्लं तरी छान लागतं. परंतु तुम्ही अशा प्रकारे करून बघा. मी नेहमी असेच करते, असे कट लावून घ्यायचे आणि आता ह्याच्यावरनं ना मस्त चिंचगुळाची चटणी सोडायची. अगदी परफेक्ट असे हे पॅटीस लागतात. अशा प्रकारे करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फ्रेंड्स फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.